5 एप्रिल. दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 511 पासून पुढे. जवजव बाळ बळीया वाढे, तवतव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुलेकडे, ते ग्लानीची नाही. जन्म लिया दिवस दिवसे, हो लागे काळाचेची ऐसे. की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया. आगा मर हा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती. परी असते जातन गणिती कही सपने. दरदूर सापे गिळेज तू आहे उभा, की तो मासिया वेटाली जीबा. तैसे प्राणी कवना लोभा, वाढविती तृष्णा. आहा कटकटा हे ओखटे, ये मृत्यू लोकीचे उफराटे. येत अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वैला निग. ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मन्मना भो मद्भक्तो मद्याजी मा नमस्करो. मामे वैश्यसी युक्त वै मात्मन मत्परायण. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोग नाम 9मोऽध्यायः. तू मन हे मेची करी, माझिया भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेनी अनुसंधाने देख. संकल्पू जाळणे निश्चेक, मद्याजी चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी, तेत माझियाची रूपासी पावसी. हे अंतकरणीसी तुझपासी बोलिजत असे. अगा अवघ्या चोरिया आपुले, जे सर्वस आम्ही असे ठेविले. ते पावोनी सुख चंचले होनी ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे. ओलिले आत्मारामे संजय म्हणे. अहो ऐकजत असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठी का पुरा, तैसा उगाचे असे. तेत संजय माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येत अस्तूची गेला सेजिया गावा. तरी दातारू हा आमुचा, म्हणून हे बोलता मिळेल वाचा. काय की जे याचा स्वभावचे ऐसा. परी बाप माचे भाग्य, जे वृत्तांतो सांगल चेने व्याजे. वैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. ये तुले हे वाढ सायासे, जो बोलत असे दृढ मानसे. तवन धर्वेची आपुल्या ऐसे, सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळले जेथीच तेत. आपाद कंचुकीत रोमांच आले असे. अर्धोन्मिलित डोळे वर्ष ताती आनंद जळे. आतुल्या सुखो मिरचिनी बळे, बाहेरी कापे. पै आघवाची रोममुळी, आली स्वेदकनिका निर्मळी. लैला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, चेत आटणी हो पाहे जीवदसे. तेत निरोपिला व्यासे, ते नेदीच हो. आणिक श्रीकृष्णाचे बोलणे, घो करी आले श्रवणे. की देह स्मृतीचा तेने वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी. देवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता श्रीकृष्ण वाग्यबीचा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू. म्हणून हो श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. अहो आळूमाळू अवधान देयावे, ए तुलेनी आनंदाचे राशीवर बैसावे. बाप श्रवणेंद्रिया देवे, घातली माळ. म्हणून विभूतीचा ठावो, अर्जुना दाविल सिद्धांचा रावो. तो एका म्हणे श्री ज्ञानदेव निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितिया भावार्थ दीपिकाया 9मोऽध्याय समाप्त. मूल जसजसे वाढत जाते तसतसे त्याचे आईबाप आनंदाने कोडकौतुक करून नाचतात. पण दुसऱ्या बाजूने त्याचे आयुष्य कमी झाले आहे याविषयी त्यांना खंत वाटत नाही. जन्मास आलेल्या क्षणापासून दिवसेंदिवस ते काळाच्या तावडीत जात असते, पण त्याचा खेद न बाळगता उलट आनंदाने वाढदिवस करून गुढ्या उभारतात, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. अरे, मर हा शब्द सुद्धा खपत नाही व मेल्यावर मात्र रडत बसतात. पण असलेले आयुष्य वाया जात आहे याची मूर्खपणाने त्यांना जाणीव नसते. साप एका बाजूने बेडकाला उभा गिळीत असतो, तरी तो आपल्या जिभेने माशा धरतोच. तसे प्राणी हे भलत्याच लोभाने तृष्णा वाढवितात. अरे रे, हे वाईट. या मृत्यूलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, दैवयोगाने जरी तू येथे जन्माला आलास, तरी झटकन अंग झाडून तू वेगळा निघ व या भक्तीच्या मार्गाला लाग. ज्या भक्तीचा अंगीकार केला असता माझ्या अविनाशी स्वरूपाला तू प्राप्त होशील. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाविषयी प्रेम धर व सर्वत्र मीच आहे असे समजून मला नमस्कार कर. माझ्या अनुसंधानाने जो संपूर्ण संकल्प जाळून टाकतो त्यालाच माझे उत्तम यजन करणारा असे म्हणतात. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील.
त्याचवेळी तू माझ्या स्वरूपाला पावशील, अशी ही माझ्या अंतःकरणातील गोष्ट मी तुला सांगत आहे. अरे, सर्वापासून चोरून ठेवले असे जे आमचे सर्वस्व ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन जाशील. संजय म्हणतो, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे जे मेघश्याम श्रीकृष्ण ते असे बोलले. अहो, ऐकलेत ना नीट? परंतु ऐकूनही रेडा जसा पूर आला तरी उठत नाही, त्याप्रमाणे हा म्हातारा धृतराष्ट्र श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकूनही स्वस्थ बसलेला आहे. त्याच्या वृत्तीवर परिणामच नाही. त्यावेळी संजय मात्र मान डोलावून म्हणाला, आहाहा, आज अमृताचा वर्षाव झाला. पण धृतराष्ट्र तिथे असूनही शेजारच्या गावाला गेल्याप्रमाणे झाला आहे. पण हा आमचा मालक पडला म्हणून हे बोललो तर वाचेला दोष लागेल. काय करावे, स्वभावच असा. परंतु धन्य माझे भाग्य की युद्धातील वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिश्रेष्ठ श्री वेदव्यासांनी माझा कसा उद्धार केलेला आहे पहा. अशा प्रकारचे शब्द मोठ्या कष्टाने मनघट्ट करून संजय बोलत आहे. तोच त्याला अष्टसात्विक भावाचे इतके भरते आले की त्याला ते आवरेनासे झाले. चित्त चकित होऊन संकुचित झाले. वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली. अंगावर नखशिकांत रोमांच उभे राहिले. नेत्र अर्धोन्मलित होऊन आनंदाश्रूंचा वर्षाव होऊ लागला आणि मनातील सुखांच्या उर्मीमुळे बाहेर शरीरास कंप सुटला. सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे थेंब आल्यामुळे त्या संजयाने जणू मोत्याची जाळीच घातली आहे की काय असे वाटले. त्या महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आठणी होऊ लागली तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा त्या जीवदशेची आठणी होऊ देईना. इतक्यात भगवान श्रीकृष्णाचे बोलणे घो घो करीत संजयाच्या कानावर येऊन आदळले. तोच त्याने देहस्मृतीचा वापसा केला. तेव्हा डोळ्यावरचे पाणी काढून सर्वांगांचा घाम पुसून तो, महाराज इकडे लक्ष द्या असे धृतराष्ट्रास म्हणाला. आता श्रीकृष्ण वाक्यरूप उत्तम बीजाला संजयाच्या अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ झाला आहे. अहो, थोडे लक्ष द्यावे आणि या आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची की आज त्यांना भाग्याने माळ घातली आहे. म्हणून आपल्या विभूतींची जी ठिकाणे आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवील. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज असे सर्वांना विनंती करतात. अध्याय 9 समाप्त.